आजचा हा दिवस महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशनसाठी आणि संपूर्ण सोलापूरकरांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा आहे. आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेने स्थापनेची 14 वर्षे यशस्वीपणे पूर्ण करून दिमाखात 15व्या वर्षात पदार्पण केलं आहे. स्थापनेपासूनच या शाखेचे नवनवीन वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर स्वतःचा एक वेगळा आणि भक्कम ठसा उमटवला आहे. शाखेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर वासुदेव रायते यांनी ज्या निष्ठेने हे रोपण केले होते त्याच निष्ठेने हे कार्य पुढे चालू आहे. आज आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकारिणीच्या समर्थ नेतृत्वाखाली त्याचं एक भव्य वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. मी स्वतः गेली 23 वर्ष मातृसंस्थेवर म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या संस्थेवर सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहे. तसंच साहित्य महामंडळावरही माझं योगदान राहिलेलं आहे. याच निष्ठेची पावती म्हणून आणि आपल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन शाखेला उपक्रमशील आणि वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मिळाला आणि आपल्यातल्याच कार्यकर्त्यांनाही राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचा सहप्रवास हा 14-15 वर्षाचा केवळ एका व्यक्तीचा किंवा कार्यकारिणीचा नसून सोलापूरच्या संपूर्ण सांस्कृतिक परिवाराचा आहे. या प्रवासात दत्ता हलसगीकर पुरस्कारासाठी प्रिसिजन फाउंडेशन आमच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे चांगले उपक्रम घेता आले. प्रिसिजन फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य आपल्याला नेहमीच लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवधारे महाविद्यालय, वसुंधरा महाविद्यालय आणि श्री संतोषी महिला मंडळ यांच्या सहकार्याने आपण सातत्याने विविध कार्यक्रम, व्याख्याने आणि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आपल्या या शाखेच्या माध्यमातून परिसंवाद, कवी संमेलनं, पुस्तक प्रकाशनं, उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार तसंच राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा यासारखे उपक्रम अखंडपणे घेण्यात आले. श्रीनिवास रायते गुरुजी बाल साहित्य पुरस्काराच्या माध्यमातून राज्यातील नामवंत बाल साहित्यिकांना आपण सन्मानित केलं आहे. त्यात माधव वजे, गोविंद गोडबोले, संगीता बर्वे, एकनाथ आव्हाड, आबा महाजन, उर्मिला चाकूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. स्वर्गीय वासुदेव रायते जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवी नारायण काका कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना हा पुरस्कार दिला गेला. तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भगवान रामपुरे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा यथोचित गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालयासोबत आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि वाचन प्रेरणा दिन या 3 वर्षापासून सातत्याने मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. सोलापूरच्या भूमीला ज्यांनी आपल्या भावस्पर्शी काव्यानं समृद्ध केलं त्या स्वर्गीय दत्ता हलसगीकर दादांच्या स्मृती जपण्यासाठी आपण हा श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार देतो आहोत. दादांनी लिहिलेले शब्द आज या क्षणी पुन्हा एकदा आठवतात. सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा, प्राक्तनांच्या अंधारात प्रकाशाचा गाव न्यावा. मन थोडे ओले करून आतून हिरवे हिरवे व्हावे, मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे. हलसगीकर दादांच्या याच विचारांचा प्रकाश करण्यासाठी आपण हा पुरस्कार देतो आहोत. यापूर्वी डॉक्टर स्वर्णलता भिशीकर, डॉक्टर अनिल अवचट, प्राध्यापक मिलिंद जोशी, स्पृहा जोशी, संदीप खरे, द्वारकानाथ संजीगिरे, डॉक्टर अरुणा ढेरे, सुनील शिंदखेडे, अशोक नायगावकर आणि गेल्या वर्षी कवी वैभव जोशी यांच्यासारख्या महाराष्ट्रातील दिग्गजांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज 15व्या वर्षात पदार्पण करताना हा पुरस्कार एका अशा अवलियाला प्रदान करताना आमचा पूर अभिमानाने भरून आला आहे ज्याच्याबद्दल दत्ता हलसगीकर दादांच्या ओळी सार्थ ठरतात. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणे द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना वरती उचलून घ्यावे. त्यांच्या याच उंची कवितेची विविध अशा 22 भाषांमध्ये भाषांतर झालं आहे. ही कविता देशातल्या सर्व आकाशवाणीवरून 26 जानेवारी 2011 रोजी झालेल्या राष्ट्रीय कवी संमेलनात दत्ता हलसगीकरांनी म्हटली होती. मला वाटतं दत्ता हलसगीकर हे महाराष्ट्रातील एकमेव कवी असतील की ज्यांची कविता देशात 22 भाषांमध्ये भाषांतर करून वाचली गेलेली आहे. वाराणसीमध्ये झालेल्या सर्वभाषी कवी संमेलनातही दत्ता हलसगीकरांनी आपली उंची ही कविता सादर केलेली आहे. ज्यांची सांस्कृतिक आणि कलात्मक उंची आभाळा एवढी आहे, पण ज्यांचे पाय आणि मन नेहमी मातीशी जोडलेले राहिले, ज्यांच्या लेखणीतून शब्द निघाले की गाणं होतं,
आणि जे कॅमेऱ्याच्या समोर उभे राहिले की ते पात्र जिवंत होतं ते म्हणजे आदरणीय किशोर कदम उर्फ कवी सौमित्र. मुंबईच्या खार कोळीवाड्यात बालपण गेलेल्या किशोरजीने B.Com पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि अंतरंगातील कलाकाराने त्यांना साहित्याच्या आणि अभिनयाच्या विश्वात आणलं. साहित्याच्या जगात सौमित्र म्हणून जेव्हा त्यांनी गारवा आणला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि प्रत्येक पिढीच्या गळ्यातील ते तैत बनले. पावसाचा तो ओला सुगंध, प्रेमाची हुरूर आणि मानवी भावनांची आर्द्रता त्यांनी या सहजतेने मांडली. त्याला तोड नाही. जावे कवितांच्या गाव्या आणि तरीही मी पासून ते अलीकडच्या बाऊलपर्यंतच्या त्यांच्या काव्यसंग्रहाने मराठी साहित्यसृष्टी समृद्ध केलेली आहे. कवी म्हणून कमालीचे हळूवार असणारे किशोर कदम जेव्हा अभिनेते म्हणून पडद्यावर येतात तेव्हा जोगवा असो वा फॅन्ड्री, मातीत मळलेल्या माणसाच्या व्यथा वेदना त्याने आपल्या कसदार अभिनयातून अजरामर केल्या आहेत. दत्ता हलसगीकरांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांचे आयुष्य संघर्षात मळले आहे त्यांना आपल्या कलेच्या ताकदीनं सन्मान देण्याचं काम किशोरजींनी आयुष्यभर केलेलं आहे. एका सच्च्या रसिकाचा, हळूवार कवीचा आणि कसदार कलाकाराचा हा गौरव म्हणजे शब्दांचा आणि कलेचा सुंदर संगम आहे. दत्ता हलसगीकर दादांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार किशोर कदमजींना मिळाल्याने या पुरस्काराची उंची आणि प्रतिष्ठा अधिकच वाढलेली आहे. अशा या बहुआयामी आणि अष्टपैलू कलावंताचा गौरव करताना सोलापूरच्या या पावनभूमीला आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेला आणि प्रिसिजन फाउंडेशनला अत्यंत आनंद होत आहे. मी महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं आदरणीय किशोर कदम उर्फ सौमित्र यांचे सोलापूरच्या भूमीत सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. तसेच मंचावरील सर्व मान्यवर, स्वर्गीय दत्ता हलसगीकर यांच्या पत्नी श्रीमती वसुधा काकू हलसगीकर परिवार, प्रिसिजन फाउंडेशन, शिवधारे महाविद्यालय यांचे पदाधिकारी, श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, श्री संतोषी महिला मंडळ आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व सोलापूरकरांचे आणि सर्व वर्तमानपत्र, आकाशवाणी यांच्या शब्दसुमनाने मी आभार मानतो आणि माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मराठी. धन्यवाद सर. स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार 2026 मध्ये आपण कवी किशोर कदम यांना जे मानपत्र प्रदान करणार आहोत त्याचं आता वाचन होईल. ते करावं अशी विनंती मी मसाह जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्ष सायली जोशी यांना करते. नमस्कार, शुभ संध्या सगळ्यांना. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर, प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर आयोजित स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार मानपत्र आदरणीय श्री किशोर कदम सौमित्र, ज्येष्ठ अभिनेते व श्रेष्ठ कवी, सस्नेह नमस्कार. ती गळली तरीही पाने, ती नडली तरीही पाने, झाडाला सोडून जाता मातीत मिसळलेली पाने. अशा एकापेक्षा एक हळव्या, तरल आणि थेट काळजाला भिडणाऱ्या कवितांनी मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सौमित्र आणि अभिनयाच्या अथांग प्रवासात प्रत्येक भूमिकेला जिवंत करणारे किशोर कदम या एकाच नाण्याच्या दोन लख बाजू. शब्द आणि अभिनय अशा दोन्ही माध्यमांवर लीलया हुकूमत गाजवणाऱ्या आपल्यासारख्या अष्टपैलू कलावंतांचा सन्मान करताना महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांना अतीव आनंद आणि अभिमान वाटत आहे. आपल्या आंतरिक उर्मीतून प्रसवलेली कविता कधी गझलेचे रूप घेते तर कधी निसर्गाचे आणि मानवी भावभावनांचे तरल रंग उलगडते. गारवा अल्बमच्या माध्यमातून आपण उभ्या महाराष्ट्राला कवितेच्या सुरावटीत भिजवले. चित्रपट, नाटक आणि मालिकांच्या माध्यमातून आपण साकारलेल्या कसदार भूमिका तुमच्यातील महान अभिनेत्याची साक्ष देतात. संवेदनशील मनाचा कवी आणि अत्यंत ताकदीचा अभिनेता यांचा हा संगम विरळाच. सोलापूरचे ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर यांनी आपल्या लेखणीतून रसिकांना भरभरून आनंद दिला. त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार 2026 आपल्यासारख्या शब्दांच्या सुवर्णमूर्तीला प्रदान करताना या पुरस्काराची उंची अधिकच वाढलेली आहे. आपला हा समृद्ध साहित्य आणि कला
प्रवास रसिकांना मंत्रमुग्ध करतो. आपली लेखणी आणि अभिनय अविरतपणे आम्हा रसिकांना आनंद देत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या भावी साहित्यिक आणि कला प्रवासास मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, सुरेश भट त्यांच्या मुठीत माझ्या बंद तुफान या कवितेत असं म्हणतात, आजकाल तर फुलाफुलात मजविषयी चर्चा दिनरात, पण इकडे माझी गाणी गुणगुणते बिजली गगनात. कधी कधी माझी ललकार तरळत जाई क्षितिजा पार, कधी कधी बहरत उठती माझ्या गीताचे झंकार. हे कवीचं सामर्थ्य, त्यावर भाष्य करणं खरंच खूप खूप अवघड आहे. आज आपल्यामध्ये इथे माननीय किशोर भानुदास कदम सर उपस्थित आहेत, ज्यांना आपण सगळेजण सौमित्र म्हणून ओळखतो. मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध कवी आणि संवेदनशील असे अभिनेते. आता आपण कवी सौमित्र यांना हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. तो द्यावा अशी विनंती मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुनील शिंदखेडे यांना करते. सर्व सन्माननीयांनी थोडंसं पुढं यायचं आहे. कवी सौमित्र यांना आपण अतिशय मानाचा असा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार 2026 प्रदान करत आहोत. कविता लेखनाची अतिशय वेगळी लेखन शैली असलेले कवी सौमित्र बघ माझी आठवण येते का या प्रश्नाने अगदी साध्या शब्दात आपल्यावरती छाप पाडतात. अवघ्या महाराष्ट्राला गारवा अल्बममधील गीतांनी वेड लावणारे कवी सौमित्र. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. उत्कृष्ट अभिनय आणि सहाय्यक अभिनेत्याची फिल्मफेअरसह अनेक प्रतिष्ठित अशा पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. 2026 स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार आपण कवी सौमित्र यांना प्रदान केलेला आहे. यानंतर आपण लगेचच मसापशी संबंधित काही सन्माननीय सत्कार इथं आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी श्री कल्याण शिंदे यांना इथं आमंत्रित करते. त्यांचा सत्कार कवी सौमित्र यांनी त्यांच्या शुभ हस्ते संपन्न करावा अशी विनंती. पुढील एक 6 सत्कार आपण संपन्न करावेत सर आपल्या हस्ते. माननीय श्री कल्याण शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, सोलापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. यांची बिनविरोध अशी निवड झालेली आहे. यानंतर डॉक्टर श्रुती वडकबाळकर यांना इथं आमंत्रित करते. कल्याण शिंदे सरांचा सत्कार संपन्न झालेला आहे. डॉक्टर सौ श्रुती वडकबाळकर, मसाप पुणे या सोलापूरच्या जिल्हा प्रमुख आहेत. साहित्य प्रेमी, लेखिका, प्राध्यापिका, अनेक पुस्तकांचं लेखन ज्यांनी केलेलं आहे त्या श्रुती वडकबाळकर. यानंतर डॉक्टर श्री रामचंद्र धर्मसाले यांना इथं आमंत्रित करते. रामचंद्र धर्मसाले यांची साने गुरुजी कथामाला यावरती निवड झालेली. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समितीवरती कार्यवाहक पदावरती एकमतानं त्यांची निवड झालेली आहे. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच चे सुद्धा ते कार्यकारिणी सदस्य. श्यामची आई या पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार शाळांमधून करण्याचं काम सर करतात. यानंतर इथं मी अविनाश कामतकर यांना आमंत्रित करते. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरचे ते नव्याने ज्यांची निवड झालेली आहे ते कोषाध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांचा सत्कार आपण इथं करतोय. यानंतर पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया.
श्री अविनाश कामतकर, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरचे कोषाध्यक्ष. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे येथे आमच्या मसापाचे सदस्य अश्विनी वाघमोडे मॅडम यांची या ठिकाणी अभ्यासक्रम मंडळावर निवड झाली आहे. त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी माननीय किशोर कदम सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संदीप कुलकर्णी आलेत का? यानंतर माननीय संदीप कुलकर्णी यांना इथं आमंत्रित करते. रोटरी क्लब सोलापूरवरती त्यांची निवड झाली. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे ते कार्यकारिणी सभासद आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांची निवडणूक झालेली आहे. संदीप कुलकर्णी, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. धन्यवाद सर. श्रोते हो, मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. सारे वेग आणि आवेग तिथंच विराम पावतात. सर्व सामाजिक भूमिकांचा निरामय असा आविष्कार घडू शकतो तो केवळ मनाच्या प्रसन्नतेमुळे. आणि म्हणूनच हाच प्रसन्नतेचा भाव जो आहे तो मनाच्या ठाई प्रकट होईल असा आपण प्रयत्न करूया. यासाठी साहित्य आणि साहित्यिक हेच केवळ मनोबल देऊ शकतात असं वाटतं. आज आपल्या या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे लाडके कवी सौमित्र आपल्यामध्ये आहेत. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर आपण त्यांना ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी त्यांच्या मनोगताचा आता आपण आनंद घेऊया. विनंती आहे किशोर कदम सर यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर जमलेले माझे सगळे सोलापूरकरवासी मित्र आणि रसिक श्रोते हो, आज हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप खूप आनंद होतो आहे. आणि हा पुरस्कार सासूरवाडीमध्ये स्वीकारताना जास्त आनंद होतो. तुम्ही का हसलात मला माहित नाही, पण ही फार गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. सासूरवाडीकरांना जावयाचं महत्व या पुरस्कारामुळे जास्त कळलं असेल असं मला वाटतं. कारण कलावंत कितीही मोठा असला, मानसन्मान कितीही त्याला मिळालेले असले तरी घरकी मुर्गी दाल बराबर असते. त्याच्यामुळे मी कविता कितीही लिहिल्या, नाटकात कितीही काम केलं, नॅशनल अवॉर्ड जरी मिळाला, राज्य पुरस्कार जरी मिळाला, तरी घरी एक माणूस म्हणूनच आपल्याला नेहमी जगावं लागतं. आपण सतत घरामध्ये कलावंत म्हणून जगता येत नाही, कवी म्हणून जगता येत नाही, की सामान्य माणूस म्हणून जगावं लागतं. आणि तसं जगत असताना असे पुरस्कार वाट्याला येतात आणि त्या दिवसापुरतं आपण कौतुकाचं पात्र ठरतो. कौतुकाचे बोल आणि कौतुकाची नजर घरातून आपल्याकडे वळते आणि आपल्याला खूप आनंद होतो. तसाच आनंद आज मला हा पुरस्कार स्वीकारताना झालेला आहे. हे एक. आणि दुसरं म्हणजे बरोबर 11 वर्षापूर्वी शहा मॅडमने मला रिमाइंड करून दिलं की 11 वर्षापूर्वी प्रिसिजन गप्पांमध्ये मी इथे आलो होतो. 11 वर्षांपूर्वी मी आलो होतो, तेव्हाही मी जावई होतो आणि आताही जावई आहे. म्हणजे अजून आहे. कारण हल्लीचा काळ खूप कॉम्प्लिकेटेड झालेला आहे. तुमच्या लक्षात येत असेल मी काय म्हणतो. आणि अशा काळामध्ये इतक्या वर्षानंतर आपल्या जावयाला पुरस्कार मिळतोय याचं सोलापूरकरांना आणि सासरवाडीला कौतुक असणारच. याबद्दलही मला आनंद होतो आहे.
त्या 11 वर्षापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये माझ्या जगण्याचा पट त्यांनी ऐकला असं त्या म्हणतात आणि आज म्हणतात की त्या कविता आज त्यांना ऐकायला मिळणार आहेत. याच्या आधी माझ्या कविता तुम्ही ऐकल्या असतीलच, परंतु ज्यांच्या नावानं हा पुरस्कार मला दिला जातो आहे तो दत्ता हलसगीकर, स्वर्गीय दत्ता हलसगीकर साहेब, कवी दत्ता हलसगीकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्या काव्य जीवनाला, माझ्या काव्य प्रवासाला एक मिळालेली एक पोच पावती आहे असं माझं म्हणणं आहे. सोलापूर साहित्य परंपरेतले महत्वाचे कवी, अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये संवेदनशील पद्धतीने माणुसकीबद्दल, नात्यांबद्दल, जगण्यात श्रमिकांबद्दल बोलणारे कवी आणि माझ्या कवितेची जातकुळ ही अतिशय साध्या शब्दांची आहे, साध्या संवेदनांची आहे आणि अशी साधी कविता लिहिणारे दत्ता हलसगीकर साहेब यांच्या नावाने हा पुरस्कार मला मिळतो आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी म्हणजे माझ्या नशिबामध्ये, मी स्वतःला खूप नशिबान अभिनेता समजतो, कारण वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणजे मोठमोठ्या व्यक्तिरेखा करण्याचा भाग्य मला मिळालं. रघुनाथ धोंडो कर्वे यांचं काम करण्याचं भाग्य मला मिळालं अमोल पालेकरांच्या दिग्दर्शनामध्ये. म्हणजे जेव्हा कर्व्यांची भूमिका मला त्यांनी ऑफर केली तेव्हा मीच बुचकाळ्यात पडलो की कर्वे आडनाव माझ्या या कातडीला लागू कसं होऊ शकतं. मी सुद्धा खूप विचार केला आणि मी त्यांना म्हटलं कर्व्यांचं, आणि मला माहिती होतं की कर्व्यांची फिल्म बनते आहे, पालेकर बनवत आहेत. मी त्यांच्याबरोबर त्याच्या आधी खूप काम केलेलं होतं, नाटकात काम केलेलं होतं, बनगरवाडीमध्ये काम केलेलं होतं, पण कर्वे आडनावाची भूमिका या चित्रपटात आपल्याला काय मिळणार म्हणून मी त्यांना भेटलेलो नव्हतो. परंतु त्यांनी मला बोलावलं, त्यांनी माझी ऑडिशन घेतली आणि नंतर मी हा प्रश्न विचारला की कर्वे आडनावाची भूमिका मला कसं काय मिळू शकते, कारण मी गोरा नाहीये, घारा नाहीये. ते म्हणाले कर्वे साधारण तुझ्यासारखे सावळे होते आणि त्यांनी यदी फडक्यांचं एक पुस्तक माझ्या समोर टाकलं आणि त्याच्यावर जो फोटो होता तो पाहिला आणि मला असं वाटलं की जर आपण 8-10 किलो वजन कमी केलं तर सहज रधो कर्वे म्हणून खपवून जाऊ. आणि एखादी व्यक्तिरेखा जेव्हा तुम्ही करता जी ऑलरेडी होऊन गेलेली असते, त्या व्यक्तिरेखेला जर तुम्हाला करायचं असेल तर त्या व्यक्तिरेखेचे विचार आधी तुम्ही खूप खोलवर जाऊन समजून घेतले पाहिजे. रधो कर्व्यांनी जे महत्वाचं कार्य केलं ते सगळं त्यांच्या संतती नियमन याबद्दल आणि त्यांच्या समाज स्वास्थ्य या कामाबद्दल आणि त्यांच्याबद्दल जे जे लिहिलेलं होतं, त्यांच्या घराची जी परंपरा आहे ती सगळे अभ्यासल्यानंतर ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर हरिलाल, महात्मा गांधीजींचा मुलगा, त्याची भूमिका करण्याचा योग माझ्या आयुष्यात आला. आंबेडकरांचं काम करण्याचा योग माझ्या आयुष्यात आला. आता एक कवी म्हणून हलसगीकर साहेबांच्या नावानं मिळणारा पुरस्कार मला मिळतो आहे. हा पुरस्कार त्याच प्रतीचा आहे, तेवढाच मोठा आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. मी हलसगीकर साहेबांच्या ज्या ज्या कविता वाचल्या त्या अतिशय साध्या, हळव्या, संवेदनशील, सामान्य माणसाची दुःख सांगणाऱ्या, संवेदनशीलता माणसांपर्यंत पोहोचणाऱ्या, माणसापासून निघून माणसापर्यंत पोहोचणाऱ्या कविता होत्या. आणि अशा कवीच्या नावाने दिला जाणारा इतका महत्वाचा पुरस्कार सासूरवाडीमध्ये मिळतो आहे आणि तो इतक्या प्रेमाने मिळतो आहे, याचा मला खूप आनंद आहे. एक आणि दुसरं म्हणजे हलसगीकर साहेब आणि प्रदीप हलसगीकर साहेब हे आकाशवाणीमध्ये आहे. माझी मिसेस पण आकाशवाणीमध्ये आहे आणि इतकी वर्ष आकाशवाणीमध्ये राहून मी सोलापूरमध्ये बऱ्याचदा आलेलो आहे. सोलापूरमध्ये अनेक नाटकांचे शो केलेले आहेत, अनेक कार्यक्रम केलेले आहेत, अनेक नाटकातले मित्र आहेत माझे आणि या सगळ्यांसमोर हा पुरस्कार मी स्वीकारताना मला जास्त आनंद होतो आहे. मी खूप खूप आभारी आहे ज्यांनी माझ्या नावाचा हा विचार केला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद कवी सौमित्र. आपण कायमच आमचे सोलापूरचे जावई राहणार आहात आणि आमच्या विनंतीला मान देऊन येत राहणार आहात सोलापूरमध्ये. श्रोतेहो, सत्वेषु मैत्री, गुणेषु प्रमोदम, क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वम. अर्थातच
सात्विक आणि गुणी अशा सज्जनांचा जो सहवास आहे तो एखाद्या कृपा प्रसादाप्रमाणे असतो. आकाशवाणी सोलापूरचे निवृत्त सहाय्यक संचालक आणि सोलापूरचे लेखक माननीय सुनील शिंदखेडे हे एक असंच गुणी व्यक्तित्व आहे, जे आज कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये जे उपस्थित आहेत त्यांच्याशी आता आपण संवाद साधूयात आणि आनंद घेऊयात. सरांना विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम, ज्यांना आपण आत्ताच गौरवान्वित केलं, ते माझे मित्रवर्य सौमित्र, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्याध्यक्षा सायली जोशी मॅडम, अशोक काका, इथे हलसगीकर काकू आहेत, प्रदीप, रवी आणि संपूर्ण हलसगीकर कुटुंबीय, तसेच सोलापूरकर रसिक बंधू भगिनींना, आज खूप चांगला योग आहे. सोलापूरच्या जावयाला पुरस्कृत करतो आपण. आकाशवाणीशी त्यांचं नातं आहे, आताच त्यांनी उलगडून सांगितलं. म्हणजे कसा योग आहे बघा. सुलभाताई आकाशवाणीत आहेत, मुंबई केंद्रात उद्घोषिका आहेत. दत्ताजींचे चिरंजीव प्रदीप आकाशवाणीत होते, मी आकाशवाणीचा. आकाशवाणीशी संबंध असलेल्या प्रिसिजन आणि आकाशवाणी असंही नातं आहे, पद्माकर इथं आहे. हा एक योग आणि योगायोग. काही काही क्षण असेच असतात जे आपल्याला आनंद देतात. हा पुरस्कार घेण्यासाठी एक कवी मुंबईहून आला आणि पुरस्कार देण्यासाठी एक कवी नागपूरहून आला, आणि काल सोलापुरात पाऊस झाला, गारवा आलाय. आणखी एक असं आहे की सौमित्र यांची कविता आणि दत्ताजींची कविता यांचं एक नातं आहे. हे नातं एक आत्मनिष्ठ कवितेचं आहे, दुःखाच्या जाणीवेचं आहे, करुणेचं आहे. सौमित्र यांचा आणि तरीही मी हा संग्रह आपल्याला माहिती आहे. बाऊल हाही नंतर आलेला कविता संग्रह आपण वाचला असेल. महानगरातलं वास्तव, यांत्रिक जीवन याचं प्रतिबिंब आणि तरीही मी मध्ये आहे. आणि जगण्यातला संघर्ष, विसंगती, दुःख आणि भीती या भावनाही प्रखरतेनं या संग्रहातून मुखरित झालेल्या त्याचा आपल्याला दिसतं. पाऊसाचा ज्यावेळेला उल्लेख केला मी, पाऊस झाला, तर पावसाचा आणि सौमित्र यांचं नातंही फार जुनं आणि घट्ट असं आहे. म्हणजे इतर कवी, पावसावर प्रत्येकच कवी कविता लिहितो, पण इतर कवींच्या कवितेत पाऊस ते घेऊन येतात, सौमित्र कवितेत पाऊस होऊन येतात. कारण पावसावर कविताच ते करत नाही, पावसाचं पोर्ट्रेट ते करतात. त्यांची एक कविता आहे पावसाचं पोर्ट्रेट. त्यामुळं त्यांच्या कवितेमध्ये समुद्र, पावसाची विविध रूपं, समुद्राच्या लाटा, म्हणजे प्रसिद्ध कवी आणि समीक्षक शंकर वैद्य यांनी तर असं म्हटलं आहे की समुद्राच्या भरती ओहोटीचं पार्श्वसंगीतच सौमित्रच्या कवितेला आहे. त्यांच्या कवितेमध्ये रंगांची उधळण आहे, चित्रांमधली गूढता आहे, एक अमूर्त ॲब्स्ट्रॅक्ट अशा शैलीतली कविता आहे ही. रंगमंच आणि पडदा यांचं जे दृश्य भान आहे, हे दृश्य भान सौमित्रची कविता आपल्याला देत असते. जगण्यातला प्रत्येक अनुभव मुरवून तो असा अमूर्त चित्रशैली शब्दांच्या कुंजल्यामधून ते साकारतात, चितारतात. आणि सौमित्र आणि किशोर कदम ही नावं भिन्न असली, व्यक्ती एक असली, तरी यांची कविता आणि दृश्यकलेतलं यांचं अस्तित्व हे घट्ट एकजीव असं नातं आहे. त्यामुळं ती भूमिका किंवा ते पात्र ते प्रत्यक्ष जगतात हे आपण अनुभवलेलं आहे. बाऊलचा प्रयोग काही महिन्यांपूर्वीच याच रंगमंचावर आपण अनुभवलेला आहे, आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. त्यांची गाणी सुद्धा बघा किती सहज, सोपी आणि अर्थवाही अशी आहे. एक लय घेऊन ती गाणी येतात जन्माला. त्यामुळं या संपूर्ण चित्रपट
माध्यम, रंगमंच माध्यम आणि कविता या माध्यमातून सौमित्र आपल्या मनाला हळूवार असा स्पर्श करतात आणि आपल्याला खडबडून जागाही करतात. दत्ताजींचे असंच आहे. दत्ताजींच्या कवितेचा या ठिकाणी पद्माकरांनी बराच विस्ताराने उल्लेख केला. काही कवितांचंही त्यांनी इथं सोदाहरण सादरीकरणही केलं. दत्ताजींची कविता कशी आहे? व्यष्टीपासून समष्टीपर्यंतचा विचार करताना आपल्यातलं सत्व आणि स्वत्व या अंतःप्रेरित अशा मूल्यांशी तडजोड न करता प्राणातून आलेल्या कवितेला प्राणपणानं जपणारी अशी कविता आहे. आणि हे सोपं नसतं. आयुष्यात ज्यांनी सोसलेलं आहे त्यानं फुलत राहणं आणि इतरांनाही फुलवत राहणं हे खरं अवघड असतं. पण दत्ताजींची कविता हे काम करते. कविता म्हणजे कवीचा आत्मसंवाद असतो, त्याचं आत्मचरित्र असतं वगैरे आपण म्हणतो, सहज बोलून जातो. पण हे ऐकायला बोलायला ठीक आहे. कवितेच्या निर्मितीचं प्रातिभ असे क्षण ओसरले की कवी खरं तर सामान्यांसारखाच असतो, नाही का? म्हणजे त्यालाही साखरेचे भाव वाढले आहेत आता, त्यालाही जाणवतं. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार हे त्यालाही असणारच. पण आपण त्याचा कधी विचार फारसा करत नसतो. एखादा त्याच कवीकडून विपरीत असा अनुभव जर आपल्याला आला तर आपण निराश होतो. कवी म्हणून आपण जी काय प्रतिमा जपलेली असते त्या प्रतिमेला तडा गेला की असं होतं आणि ते स्वाभाविकही आहे. म्हणून षड्रिपूंच्या अस्तित्वाची शक्यता 100% गृहीत धरून त्याच्यात आपल्याला माणूस पण शोधायचं असतं. ते हरवलेलं नसलं म्हणजे मग मिळवलं. षड्रिपूंवर नियंत्रण मिळवून माणूसपणाची उंची वाढवणारे दत्ता हलसगीकर हे एक आगळंच असं कवी व्यक्तिमत्व होतं, सदाबहार ऋतूसारखं. सोलापूरच्या माझ्या दीर्घ वास्तव्यात मला त्यांचा स्नेह फार चांगला लाभला. खरं म्हणजे दत्ताजींनी अगदी किशोर वयात कविता लिहायला सुरुवात केली. घरची गरिबी होती, पण त्या वयात त्या गरिबीचंही आपल्या कवितेत त्यांनी चांदणं केलं असं म्हणता येईल. सोलापूरच्या परंपरेतले कवी कुंज विहारी हे दत्ताजींचे मामा. फार मोठी अशी परंपरा आहे सोलापूरला, रामजोशींपासून त्र्यंबी सरदेशमुखांपर्यंत. या संपूर्ण परंपरेचा दत्ताजींनी अगदी व्यवस्थित अभ्यास केला. या कवींच्या कवितेंचा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे, रुजलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्याचबरोबर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, पाडगावकर, नारायण सुर्वे, सुरेश भट या कवींच्या कवितेची विलक्षण ओढ दत्ताजींना होती. या कवींच्या कवितेचा एक संस्कार दत्ताजींच्या कवितेवर होता असं म्हटलं तरी चालेल. अगदी किशोर वयात कविता लिहायला सुरुवात केल्यापासून अगदी अखेरच्या श्वासापर्यंत हा कवी कविता करत होता आणि कविता जगत होता. जवळजवळ 60 वर्षांचा कालावधी हा काही कमी नाही. मराठी कवितेनं त्या काळात या संपूर्ण कालावधीमध्ये कितीतरी वळणं घेतली, कितीतरी प्रवाह बदलले. पण या सगळ्या प्रवासात आणि प्रवाहात हलसगीकरांची कविता आपलं स्वत्व आणि सत्व राखून शांतपणे स्रवत राहिली असं आपल्याला लक्षात येईल. तिच्या शब्द सुगंधांचा दरवळ आजही आपल्याला मोहित करतो. आजही ही कविता आपण वाचली की आपल्याला ती आजची वाटते, समकालीन वाटते आणि म्हणूनच ती कालातीत आहे असं आपल्याला म्हणता येईल. रिकामेच होते जरी हात माझे, तरी ओंजळीतून आली फुले, जिथे अंगणे खिन्न ओसाड होती, तिथे मी फुलारून आलो स्वतः. अशा सहृदयतेनं कवितेकडे आणि जगण्याकडे बघणारा हा कवी होता. मराठी कवितेत आता तर दुर्मिळच आहे इतकी सात्विक अशी कविता. ही कविता खरोखरच सात्विक होती. हिला विशेषणं तरी किती लावावीत. म्हणजे ती सत्व आणि स्वत्व जपणारी आहे असं मी म्हणतो, त्याच वेळेला ती निखळ आहे, नितळ आहे, ओजस आहे, तेजस आहे. तिच्यात सकारात्मकता आहे आणि ती ऊर्जादायी आहे. माणूसपणाचं मोल जपणारी ही कविता आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या मुळाशी करुणेची ओल आहे. त्यामुळंच बहुतेक तिच्या ओठी प्रसन्नतेचा परिमळ सुद्धा आहे. मी कसा सुवासाने घामघामतो वसंत ग्रीष्म वर्षा शिशिरात, कसा व्यापून आहे हा अखंड परिमल स्रोत सर्व दूर
आणि माझ्याही आत आत प्राणांच्या पाकळ्या. फुलांच्या आणि गंधांच्या कविता दत्ताजींच्या अनेक आहेत. त्यांना वेड होतं, फुलांचंही होतं, गंधाचंही होतं. म्हणून सरदेशमुख सरांनी त्यांच्या कवितेला एक विशेषण दिलं आहे. ते फार समर्पक असं आहे. ते म्हणाले होते, दत्ताजींची कविता ही गंधाढ्य आहे. काय सुंदर शब्द आहे. गंधाढ्य असं विशेषण सरदेशमुख सरांनी त्यांच्या कवितेला दिलं होतं. पण फुलांइतकंच हलसगीकरांचं दुःखावरही प्रेम होतं. दुःखावर कधी कोणी प्रेम करतं का? दुःखाशी कधी कोणी मैत्री करतं का? पण हा कवीच आगा अफलातून असा होता. दुःखाविषयी खोल जाण असल्यामुळं त्यांनी दुःखाविषयी कधी तक्रार सुद्धा केली नाही. दुःख माझ्यापाशी फारच शहाणपणाने वागते आणि वागले आहे. म्हणजे कसे तर असे की चार चौघात ते लपून बसते. उत्सवात मी मग्न असताना दुरून माझ्यावर फुलं उधळत राहते. फार सुंदर या ओळी. त्यामुळं या दुःख जाणीवेच्या कविता, प्रेमाच्या कविता, करुणेच्या कविता, सामाजिक वास्तवाच्या कविता, अशा अनेक प्रकारांच्या कविता दत्ताजींनी लिहिल्या. आणि समष्टीला साथ घालत त्यांनी माणूसपणाचं पसायदान मागितलं. उंची या कवितेचा जो उल्लेख झाला, ते माणूसपणाचं पसायदान नाही तर काय? माणूसपणाचं ते पसायदानच आहे. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना उचलून वरती घ्यावे. ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, असं ते म्हणतात. या कवितेला आकाशवाणीच्या राष्ट्रीय प्रसारणात स्थान मिळालं असा उल्लेख झाला. योगायोगाने मलाही यात थोडा खारीचा वाटा उचलता आला होता. 2011 साली मी इथेच होतो आणि राष्ट्रीय प्रसारणासाठी कवितांचे प्रस्ताव ज्यावेळी पाठवावे लागतात, प्रदीपला माहिती आहे, आकाशवाणी सोलापूर केंद्राने हा प्रस्ताव पाठवला आणि राष्ट्रीय स्तरावर ही कविता त्यावेळी निवडली गेली. आणि वाराणसीला 2011 साली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या कवितेचं 22 भाषांमधून आकाशवाणीवरून नभांगणात एकाच वेळी प्रसारण झालं. झपझप चाललेत नाजूक पाय सारखी कविता सुद्धा एक प्रसिद्ध कविता आहे. गिरणी कामगाराच्या मुलीनं आपल्या वडिलांसाठी रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी पायानं डबा घेऊन जायचा. एवढाच एक क्षण, पण तो कसा पकडलाय सामर्थ्यानं या कवीनं बघा. म्हणजे यात भावना किती वेगवेगळ्या प्रकारानं व्यक्त झालेल्या आहेत. तिची सोशिकता आहे, तिची हतबलता आहे, तिच्यातली धीरोदात्त अशी एक सक्षमता आहे. या सगळ्या भावनांचं प्रतिबिंब या झपझप चाललेत नाजूक पाय या कवितेत आपल्याला बघायला मिळतं. आणि उंची कवितेबद्दल तर एक प्रसंग मला सांगण्याचा मोह होतो. तो असा की आपण आता अनेक जण आनंदवनला जात असाल. आनंदवनमध्ये ही कविता आपल्याला बघायला मिळते प्रथम दर्शनी तिथे गेल्यावर. अनेक दिवाळीचे आणि असे अनेक शुभेच्छा पत्र आहेत की त्यावर उंची ही कविता आपल्याला प्रसिद्ध झालेली आढळते. पण एक प्रसंग दत्ताजींच्या हयातीतच असा घडला की रायगड जिल्ह्यात हायवेला जांभूळपाडा नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे एक आदिवासी आश्रमशाळा अतिशय पडक्या अवस्थेमध्ये शिंत्रे नावाचे तिथले शिक्षक होते. आणि त्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता की ही शाळा आता पडायला आलेली आहे, हिची इमारत उभी राहिली पाहिजे. त्यांच्या वाचनात उंची नावाची कविता आली. ही उंची कविता त्यांच्या वाचनात आल्याबरोबर त्यांनी एक मोठा फलक केला तिथे आणि त्याच्यावर ही कविता प्रकाशित केली तिथे. आणि तो फलक तिथे लावला. दत्ताजींशी त्यांनी संपर्क केला. दत्ताजींनाही आनंद झाला. आणि काय जादू बघा. आणि माणसाच्या संवेदनशीलतेला साथ घालणारी, हाक घालणारी ही कविता आहे. कारण ही पडकी आश्रमशाळा त्या जांभूळपाड्याच्या बस स्टँडच्या तिथेच होती जवळ. बस स्टँडला लोक थांबायचे, हायवे असल्यामुळे कारने जाणारे लोक थांबायचे, ती कविता वाचायचे. आणि कुणीही मागितल्याशिवाय तिथे देणग्यांचा ओघ सुरू झाला आणि 30 लाखावर देणगी गोळा झाली. आश्रमशाळेचे 3 मजले त्या ठिकाणी उभे राहिले. कवितेची ताकद ही अशी असते जी संवेदनशीलतेला आणि माणुसकीला हाक घालते, साथ घालते. शिंत्रेंचं
कौतुक यासाठी की त्यांनी दत्ताजींना पुन्हा फोन करून ही सगळी माहिती दिली आणि सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला या. त्यांची त्यावेळी शारीरिक अवस्था नव्हती, प्रकृती साथ देत नव्हती, त्यामुळे ते गेले नाहीत. पण त्या समारंभासाठी दत्ताजींनी स्वागत गीत लिहून पाठवलं होतं. बघा, हा सुद्धा एक खूप छान असा योग आहे. दत्ताजींच्या अनेक कविता आहेत ज्या आपल्याला सर्वांना मुखोद्गतही असतील, ओठांवर असतील आपल्या. त्यांच्या प्रेम कविता आहेत. प्रेम तरी कसं त्यांनी व्यक्त केलं आहे बघा, म्हणजे तिथेही एक सीमारेषा त्यांनी आखून घेतलेली आहे. त्यांच्या प्रेम कवितेचं हे वैशिष्ट्यच आहे. प्रेम आणि समर्पण या दोन्ही भावना. हवे नकोच्या सीमेवरती गोंधळते प्रीती, पुढे गुलाबी वसंत वैभव, मागे जननीती. अशा प्रकारच्या कवितांच्या ओळी ते लिहितात. आणि आपल्या सहचारिणीबद्दल लिहिताना सुद्धा किती नाजूक, कोमल आणि विशिष्ट अशा भावना आहेत त्यांच्या, की तू अवघ्या ज्वाळांनाच चुंबून ओठांवर फुले फुलवीत राहिलीस, म्हणून मी गगनभर होऊ शकलो. सहचारिणी बाबतच्या अशा भावना म्हणजे निरांजनात दोन ज्योती असतात, पण त्या चेतल्या की एकरूप अशी त्यांची ज्योत प्रकटते आणि तेवत राहते. तसंच वाटतं हे दत्ताजींच्या कवितेला. आणि दत्ताजींनाही खरं म्हणजे कवीला वय नसतं, वयाचं बंधन नसतं. म्हणून दत्ताजी म्हणायचे की वय झाले असेल माझे, नाही असे नाही, अजूनही फुलांची निमंत्रणे येत असतात मला. आणि पुढे असंही म्हणतात, वय म्हणजे नक्की काय, वय म्हणजे नक्की काय, वार्धक्याची व्याख्या काय, न बोलावताही आपण येतच असतं मरण, न बोलावताही आपण येतच असतं मरण. पैल तीरावर नजर तरी जत्रेत रंगलो आहे, माझ्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण. असा सदाबहार कवी. यातलं एक फार मला आवडलं की पैल तीरावर नजर तरी जत्रेत रंगलो आहे. दत्ताजींच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की आपल्यासारख्या अनेकांना इथे माहिती आहे, ते माणसांमध्ये रमणारं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे नारायण काका, कवी लक्ष्मीनारायण बोलली, आमच्या इथे नारायण काका दुमालदार आहेत, डॉक्टर रायते, अशी सारखी मंडळी. असा सगळा गोताबाद स्मृती उद्यानात ज्ञानेश्वरीचं पाठ चाललेले आहेत. सोलापूर जनता बँक असू दे, साहित्य परिषद असू दे, या सगळ्या संस्थांवर ते काम करतायत आणि नव्या कवींना प्रोत्साहित करतायत. कवितेची नवी पालवी सोलापुरात जी आपल्याला आज बहरलेली दिसते आहे, ही रुजली दत्ताजींच्या प्रेरणे आणि प्रोत्साहनामुळे असं म्हटलं तरी चालेल. एक पिढी त्यांनी घडवली त्यांच्या कवितेने, असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. पण हलसगीकरांची कविता, तिची वैशिष्ट्य काय काय आहेत थोडक्यात सांगून आता मी समारोपाकडे येतोय, कारण आपल्याला कविता ऐकायच्या आहेत सौमित्र यांच्या. हलसगीकरांची कविता तृप्तीची आहे आणि विरक्तीचीही आहे, कारुण्याची आहे आणि करुणाघनाचीही आहे, दुःख जाणीवेची आहे आणि आत्मनिष्ठ नेणिवेची सुद्धा आहे. वैयक्तिक दुःखानं तिचं हृदय फाटत नाही, पण सामाजिक अन्याय आणि शोषणामुळं तिचं काळीज मात्र तुटतं. परिस्थितीवर सहवेदनेची फुंकर घालत ती रुजवते संवेदनांचं सकस बीज, आणि संकटांचा आभाळ तोलायला ही कविता मनामनांमध्ये पेरते सकारात्मकतेची, ऊर्जेची सळसळती वीज. सहानुभवाचं निर्मळ आणि उत्कटशील असं नवमूल्य भान देणारी ही कविता आहे असं म्हटलं तरी चालेल. सरदेशमुख सरांचंच एक उदाहरण या ठिकाणी सांगून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. सरदेशमुख सर असं म्हणाले होते हलसगीकरांच्या कवितेविषयी की दुःखाच्या गराड्यात सत्वशील राहता यावं यासाठी त्यांनी स्वतःला निश्चयाने सश्रद्ध ठेवलं. एका एका सत्व गुणासाठी एक एक आयुष्यभर तपस्या करावी लागते. गुणांचे गांभीर्य अमर्याद असते, माणसांचे सत्व फाटून जाण्याच्या वाटा अनंत असतात. फार सुंदर सरांनी त्यांच्या कवितेबद्दल हे लिहिलेलं आहे. गुणांचं गांभीर्य अमर्याद असते आणि माणसांचं सत्व फाटून जाण्याच्या वाटा अनंत असतात. पण हलसगीकरांनी प्राणां पलीकडे सत्व जपलं, स्वत्व जपलं आणि वाटा त्यांच्या कवितेच्या न फुटल्यानं, त्यांच्या ओंजळीनं मराठी कवितेला आणि रसिकतेला भरभरून दिलं. आणि ते भरभरून त्यांचं देणं आपण आजही अनुभवतो आहोत.
आज कवी सौमित्र यांना हा पुरस्कार देताना मला अतिशय आनंद झाला. प्रिसिजन फाउंडेशन यात सहभागी आहे. एक रजत कमळ माझ्याकडे आलेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्यांच्याही या उपक्रमांना मी शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी निमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, याबद्दल या सर्व मंडळींचा मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. आणि आपणही रसिकांनी शांतपणे ऐकून घेतलेत माझे विचार, याबद्दल आपल्यालाही धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आपण आपल्या मनोगतातून कवी सौमित्र आणि कवी दत्ता हलसगीकर या दोघांच्याही कवी प्रतिभेच्या खूप नेमक्या बाबी अधोरेखित केल्या. श्रोते हो, कोण्या एका शास्त्रज्ञाचे 3,500 प्रयोग फसले, पण तो थांबला नाही बरं का. पहाटेच्या प्रहरी प्रयोगशाळेचं दार उघडून तो कामाला लागत असे. कोणीतरी एकानं त्याला हिणवलं, या वाया गेलेल्या प्रयोगांची करुण कहाणी जगाला कळली तर. यावर तो म्हणाला, हसतच म्हणाला, हेच प्रयोग पुन्हा कोणालाही करावे लागणार नाही. या कल्पनेनं जगाला आनंद होईल. श्रोते हो, मनोभावे केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या विफलतेमध्ये सुद्धा सफलता असते नाही का. प्रयत्नांची उत्कटता जपत आपल्या सुधनाचा सोलापूरच्या सामाजिक विकासासाठी उपयोग करणाऱ्या आमच्या सोलापूरच्या भाग्यलक्ष्मी डॉक्टर सुहासिनी शहा यांना आता मी विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित मान्यवर आणि रसिक सोलापूरकर, आज खरं तर सौमित्र किशोर कदम साहेब आणि सुनील शिंदखेडे सर या दोघांनी आपलं मनोगत इतकं सुंदर मांडलेलं आहे की आता अध्यक्षीय भाषण हे माझ्यासाठी एक औपचारिकता राहिली आहे. आणि आपण सौमित्र यांना ऐकण्यासाठी सगळेजण खूप इथे उत्सुक आहोत. त्यामुळे मी अजिबात जास्ती वेळ घेणार नाही आहे. पण मला एवढंच पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांनी आयोजित केलेला हा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार आज सौमित्र श्री किशोर कदम यांनी घेतला. आणि त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करते. आणि शिंदखेडे सरांचं देखील आमचा खूप मोठा प्रिसिजन फाउंडेशन आणि आकाशवाणीचं एक खूप मोठं नातं होतं. आणि त्याचबरोबर शिंदखेडे सरांबरोबर एक तेच नातं आणि खूप चांगला आमचा संबंध होता. नुकतेच ते देखील प्रिसिजन वाचन अभियानात येऊन गेले. अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी मी नव्हते, पण आज मला परत त्यांचं पण मनोगत ऐकायला मिळालं म्हणून देखील मला खूप आनंद वाटतोय. आणि या सगळ्यामध्ये मी आता आपला अजिबात वेळ घेणार नाहीये, तर मला इथे बोलायची संधी दिली म्हणून मी सगळ्या आयोजकांचे आभार मानते. आणि मी इथेच थांबतेय कारण आपल्याला आता सौमित्रांच्या कविता ऐकायच्या आहेत. थँक्यू. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, या त्यांच्या अध्यक्षीय मनोगतानं आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आणि तो टप्पा आहे आभाराचा. ही आभाराची औपचारिकता पूर्ण करावी अशी विनंती मी मसाफत जुळे सोलापूर शाखेचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री यशवंत बिराजदार यांना विनंती करते. नमस्कार. किशोर कदम उर्फ सौमित्र म्हणजे एक प्रतिभावान कवी, सिनेकलावंत, वाचनाचा मनस्वी आनंद घेणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व होय. आपण आज आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूरच्या वतीने ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल आपले आभार. आपल्या आणखी एका गोष्टीसाठी विशेष आभार मानायचे आहेत. गारवा अल्बममुळे त्या काळी ज्या ज्या प्रेमी युगलांची प्रेमाची गाडी अडली होती त्यांनी कॅसेटची देवाणघेवाण करून आपली गाडी पुढे रेटली. त्या सर्व लाभार्थ्यांकडून आपले आभार, कारण त्या अनेक लाभार्थ्यांमध्ये मीही एक आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणजे गारवाला 26 वर्ष झाली. 26 वर्ष म्हणजे 26 पावसाळे आले आणि 26 वेळेला गारवा आणि पाऊस रिवाईव्ह होत गेला. मी जिथे जिथे कार्यक्रमाला गेलो तिथे बहुतेक लोकांनी असं सांगितलं की तुमच्या
गारवातल्या कविता मी पाठ केल्या, तिला म्हणून दाखवल्या आणि म्हणून माझं लग्न, आमचं लग्न झालं. तर गारवाचा हा दुरुपयोग मला आणि लग्नासाठी जबाबदार गारवाला धरणं, हे मी एका अर्थाने यशही मानतो आणि अपयशही मानतो. तर गारवाची ती जादू होती त्यावेळेची. तर आज मी गारवा सारखं गारवा मी तसंच लिहित राहिलो असतो तर कवितेला काही अर्थ उरला नसता. त्याच्यामुळे त्याच्या पुढे जायला हवं. त्यामुळे मी गारवाच्या खूप पुढे गेलेलो आहे. त्या कविता आज मी तुमच्यासमोर वाचणार. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले कवी, लेखक आणि सोलापूर आकाशवाणीला एका उंचीच्या शिखरावर नेणारे मान्य श्री सुनील शिंदखेडे सर यांचेही आभार. प्रिजन फाउंडेशनच्या प्रमुख मान्य सौ शाह मॅडम आणि समस्त हलसगीकर परिवार यांचाही मी आभार मानतो. कार्यक्रमात ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला त्यांचेही आभार. या कार्यक्रमासाठी आपण रसिक उपस्थित राहिल्याबद्दल आपलेही मनस्वी आभार. स्थानिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, आकाशवाणीचे प्रतिनिधी तसेच विविध यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी यांचेही आभार. लोकमान्य टिळक सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल वाचनालयाचे आभार. तसेच या कार्यक्रमास हातभार लावल्याबद्दल ज्ञात अज्ञात सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. यानंतर फारसा वेळ न घेता मी कवी सौमित्र यांना विनंती करते की त्यांनी आपला काव्य अभिवाचनाचा कार्यक्रम सुरू करावा. इतर सर्व मान्यवरांना पण विनंती आहे की आपण सर्वांनी प्रेक्षागृहामध्ये विराजमान व्हावं. नाही, मी इथेच बसतो. मागे साऊंड वाले आहेत का? जरा वाढवा. वाढवा. ओके, करेक्ट. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं पासून सुरू झालेला हा प्रवास बाऊल पर्यंत पोहोचला. बाऊल म्हणजे कलकत्त्यामध्ये एक बाऊल परंपरा आहे, संत परंपरा आहे, जी आपल्या संत परंपरेपेक्षा खूप वर्ष जुनी आहे, खूप शतक जुनी आहे. बाऊल म्हणजे कुठल्याही देवाची पूजा करणारा माणूस नाही, तर जगणं तन्मयतेने जगणारा माणूस आहे, जो फक्त चालत राहतो, ज्याच्या हातात फक्त एक तारा आहे, एक भांड आहे आणि तो सतत रस्त्यावरून चालत प्रेमाची गाणी गातो. जिथे संध्याकाळ होईल तिथे थांबतो. ज्या वस्तीत राहायचंय त्या वस्तीत रात्री राहतो आणि एका घरात एका रात्री व्यतिरिक्त दुसरा दिवशी तो राहत नाही. तो पुढे निघून जातो आणि चालतच जातो. रस्ता हेच त्याचं भाग्य असतं, चालणं हेच त्याचं कर्म असतं आणि जगण्यातलं गाणं हे त्याचा आनंद असतो जगण्याचा. त्याला कुठेही पोहोचायचं नसतं आणि त्याच्यासाठीच तो चालत असतो. तर असा चालत राहिलेला प्रवास मी बाऊल या माझ्या कविता संग्रहामध्ये मांडला होता. बाऊल म्हणजे त्या पुस्तकामध्ये मी प्रस्तावनेमध्ये बाऊल म्हणजे नक्की काय याबद्दल मी थोडंसं लिहिलं होतं की जे जे वाटायला येईल ते सर्व त्यानं स्वीकारलं. दुःख, सुख, आनंद, वेदना, हसू, आसू, ऊन, सावली, पाऊस, थंडी, आशा, निराशा, प्रेम, शरीर सुख, मैथून, जे जे येईल अंगावर, वाटेवर भेटेल ते झेलत, सहज पेलत, जगण्याचं गाणं गात चालत राहणं, हे बाऊलत्व घेऊनच जगणारी ही मंडळी खरंच वेडी असतात. दॅट्स वाय दीज पीपल आर कॉल्ड मॅड पीपल, अफेक्टेड बाय विंड, वाऱ्यानं बहकलेला माणूस असं त्याला म्हणतात. सगळ्या कलावंतांमध्ये हे बाऊल पण कमी जास्त प्रमाणात असतं. त्यांना कधी एका जागी, एका घरात, एका गावात, एका शहरात खूप वेळ थांबावंसं वाटत नाही. आपल्या नकळत ते कुठल्याशा रस्त्यावर, गावात, शहरात फिरताना दिसतात. सोबत कोणी असल्याचा बहाणा असताना सोबत कुणीच नसल्याचं भान जपणारे असतात हे बाऊल. त्याच्यातली एक
मोठी कविता आहे, दीर्घ कविता आहे. त्यातले 2 तुकडे मी वाचतो की गावातला शेवटचा जागा माणूस नुकताच झोपी गेलेला असेल तेव्हा निघावं. गावातला शेवटचा जागा माणूस नुकताच झोपी गेलेला असेल. गावातला शेवटचा जागा माणूस नुकताच झोपी गेलेला असेल तेव्हा निघावं. निघताना मूर्ख असावं. निघताना मूर्ख असावं. तर्क शोधू नये. साखर झोपेतच सोडावं गाव शहर वाटेतलं. थांबू नये एकाच शहरात गावात. कधीच राहू नये एका रात्री पलीकडे. हा एकच प्रहर आलेला आहे वाट्याला हे लक्षात ठेवावं. झोपताना जाग असू द्यावी उशाला. झोपताना जाग असू द्यावी उशाला. रस्त्यावर आलं की रस्तेच पाय कुरवाळतात. रस्त्यावर आलं की रस्तेच पाय कुरवाळतात. हात पसरतात, दिशा दाखवतात. चल म्हणतात, चालू लागावं. चल म्हणतात, चालू लागावं. चालण्याचं गाणं गात गात रस्ताच होऊन जावं. चालण्याचं गाणं गात गात रस्ताच होऊन जावं. हेनरी या चित्रपटाचं शूटिंग मी नगर मध्ये करत होतो एका गावात. आणि एक दिवस संध्याकाळी नागराजने मला सांगितलं की तुझं पॅकअप आहे आज, उद्या सकाळी तू ये, आज लवकर पॅकअप आहे. म्हणून मी हॉटेलवर आलो. आणि कुठल्याही अनोळखी गावामध्ये मी जेव्हा शूटिंगला जातो तेव्हा त्या गावातले रस्ते, ते गाव काय, तिकडचे लोक काय, तिकडचा चहा कसा आहे, हे सगळं मी शोधत असतो. तर संध्याकाळी मी जॉगिंग शूज घातले आणि चालत निघालो. आणि त्याच्या आधी सुद्धा 1-2दा मी संध्याकाळी चालत होतो, पण त्या दिवशी चालताना बाहेर पडलो आणि एक अनोळखी वाट दिसली. मला वाटलं का हा रस्ता आपल्याला चालायला पाहिजे. मला माहित नव्हतं तो रस्ता कुठे पोहोचला. आणि मी त्या रस्त्यावरून चालत चालत पुढे गेलो. आणि मग पुढे काय झालं ती कविता आहे ही. मी चालत चालत गेलो आणि तुम्हाला सांगतो की एक रेल्वे स्टेशन समोर लागलं, जे आहे हे मला माहित नव्हतं. तर कविता अशी आहे. एका अनोळखी शहरात संध्याकाळी नेहमीप्रमाणे आणि शूज घालून त्या शहराचा अनोळखी रस्ता चालू लागलो. चालता चालता वाटेत एक वळण लागलं. त्या वळणाकडे खूप वेळ पाहत उगाच उभा राहिलो. कुठे जात असेल हा रस्ता? परतायला उशीर तर होणार नाही. कुठे जात असेल हा रस्ता? परतायला उशीर तर होणार नाही. वाटेत चुकलो तर काय, असे अनेक प्रश्न मनात आले तरी अनपेक्षितपणे तेच वळण चालू लागलो. अनपेक्षितपणे तेच वळण चालू लागलो. येऊन थडकलो एका रेल्वे स्टेशन समोर. आजवर कुठेतरी जायलाच फक्त प्लॅटफॉर्मवर गेलो होतो. आज न जाण्यासाठी जाऊन पाहावं वाटलं. आजवर कुठेतरी जायलाच फक्त प्लॅटफॉर्मवर गेलो होतो. आज न जाण्यासाठी जाऊन पाहावं वाटलं. प्लॅटफॉर्मवर निरुद्देश भटकताना पायांना कुठलीच दिशा नव्हती. चहाची, पेपरची दुकानं, फेरीवाले, ट्रंका, वळकट्या, सामान सुमान घेऊन कुठेतरी निघालेले अनेक प्रवासी दिसले. पेपरची, चहाची दुकानं, फेरीवाले, ट्रंका, वळकट्या घेऊन, सामान सुमान घेऊन कुठेतरी निघालेले अनेक प्रवासी दिसले. प्रत्येकाच्या हातात काहीतरी होतं. खूप ऑकवर्ड वाटलं. म्हणून दुकानातून विनाकारण खूपसं सामान विकत घेतलं. प्रत्येकाच्या हातात काहीतरी होतं. मला खूप ऑकवर्ड वाटलं म्हणून एका दुकानात शिरून विनाकारण खूप सामान विकत घेतलं. हातात पिशव्या आणि खूपसं सामान घेऊन गरज नसताना इकडे तिकडे फिरत राहिलो. वाटेत एक वेटिंग रूम दिसली.
आत शिरलो. सामान खाली ठेवून घाम पुसत एका खुर्चीवर बसलो. सामान खाली ठेवून घाम पुसत एका खुर्चीवर बसलो. तिथले काही लोक निर्विकारपणे कुठेतरी पाहत होते. तिथले काही लोक निर्विकारपणे कुठेतरी पाहत होते. कसली तरी कुणाच्या तरी वाट पाहत कसली तरी कुणाची तरी वाट पाहत असल्यागत तिथंच बसून राहिलो. विनाकारण पुन्हा पुन्हा घड्याळात पाहिलं. विनाकारण पुन्हा पुन्हा घड्याळात पाहिलं. ट्रेन आल्यावर लगबगीनं काही लोक आपापलं सामान घेऊन निघून गेले. ट्रेन आल्यावर लगबगीनं आपापलं सामान घेऊन काही लोक निघून गेले. सहज वेटिंग रूमच्या दाराशी येऊन ट्रेनवरली पाटी वाचून ही आपली नव्हे असं दाखवत परत फिरलो. सहज वेटिंग रूमच्या दाराशी येऊन ट्रेनवरली पाटी वाचून ही आपली नव्हे असं दाखवत परत फिरलो. आत आलो तर सगळे चेहरे बदलल्याचं दिसलं. आत आलो तर सगळे चेहरे बदलल्याचं दिसलं. हे सगळे आता आलेले नवीन प्रवासी असतील असा विचार करत पुनश्च वाट पाहायला सुरुवात केली. वाट पाहायला सुरुवात केली. भिंतीवर नजर गेली तर वेटिंग रूम मधलं कॅलेंडरच बदलल्याचं लक्षात आलं. वेटिंग रूम मधलं कॅलेंडरच बदलल्याचं लक्षात आलं. काहीच न झाल्यागत हळूच आपलं सामान उचलून बाहेर आलो. काहीच न झाल्यागत हळूच आपलं सामान उचलून बाहेर आलो. बाहेर एक ट्रेन उभी होती. एकाएकी सगळा प्लॅटफॉर्म, दुकानं, लोक उलट्या दिशेने जाऊ लागल्याचं दिसलं. ध्यानी मनी नसताना ट्रेन मध्ये चढलं गेल्याचं कळलं. आत शिरलो. स्वतःची बर्थ शोधल्यासारखं केलं. आत शिरलो. स्वतःची बर्थ शोधल्यासारखं केलं. शोधत शोधत पुढल्या कंपार्टमेंट मध्ये गेलो. त्याच्या पुढल्या खतम हो गया आगे इंजिन है कुणीतरी सांगितलं. खतम हो गया आगे इंजिन है कुणीतरी सांगितलं. परत मागे फिरलो. एक एक डबा का पार करत पुन्हा शेवटच्या डब्याशी आलो. ट्रेन अजूनही सुसाट धावतच होती. एक टीसी मागोमाग आला. एक टीसी मागोमाग आला. कुठला डबा कुठे जायचंय, कुठला डबा कुठे जायचंय, बर्थ कुठे, तिकीट कुठे विचारायला लागला. त्याला हे सगळं सांगितल्यावर अविश्वासानं माझ्याकडे बघत राहिला. मग किंचित हसत एक तिकीट हातात सरकवून निघून गेला. याला कुठेतरी पाहिलंय असं उगाच वाटत राहिलं. हातात तिकीट घेऊन प्रत्येक स्टेशनवर उतरून तिकिटावरल्या स्टेशनची पाटी शोधली. हातात तिकीट घेऊन प्रत्येक स्टेशनवर उतरून तिकिटावरल्या स्टेशनची पाटी शोधली. दिवसेंदिवस निराश झालो. चकवा लागल्यागत वारंवार त्याच ट्रेन मध्ये चढलो. एका संध्याकाळी कुठल्या तरी एका निर्जन स्टेशन बाहेरच्या शेतात कुणीतरी एक माणूस जॉगिंग सूट आणि शूज घालून पळताना दिसला. एका संध्याकाळी कुठल्या तरी एका निर्जन स्टेशन बाहेरच्या शेतात कुणीतरी एक माणूस जॉगिंग सूट आणि शूज घालून पळताना दिसला. लक्कन काळी झालं. क्षणात काही आठवलं. मान हलवत स्वतःशीच हसलो. आलेल्या पुढल्या स्टेशनवर आरामात उतरलो. फेकून दिलं हातातलं तिकीट. अभावितपणे उगाच घेतलेलं सामान ट्रेन मध्येच विसरलो. कुणीच उतरलं नव्हतं त्या प्लॅटफॉर्मवर. कुणीच उतरलं नव्हतं त्या निर्जन प्लॅटफॉर्मवर. इकडे तिकडे पाहिलं. आळोखे पिळोखे दिले. शरीर सैल केलं. स्टेशन बाहेर आलो. खिशातली सिगारेट काढली, पेटवली. एक दीर्घ झुरका घेतला आणि भूतकाळाच्या धुराची वलय सोडत सिगारेटच्या एकेका झुरक्यासोबत आपोआप वर्तमानात चालत आलो. तर ही चालण्याबद्दलची आणि चालत असताना कुठेही न पोहोचण्याबद्दलची
मोठी मोठी कविता आहे. म्हणजे भूक लागले की जेवायचं, झोप आली की झोपायचं, हसायला आलं की हसायचं, रडायला आलं की रडायचं, कारण कुठलंही नसायचं. रस्त्याच्या बाजूला उभा राहून तू का रडतो आहेस? रस्त्याच्या बाजूला उभा राहून तू का रडतो आहेस? माझ्यात का नाही? माझ्यात का नाही? वाटतंय म्हणून रडतोय मी, वाटतं तेव्हा हसतो, वाटतं तेव्हा थांबतो, चालतो वाटतं तेव्हा, का चालतो का थांबतो विचारायचं नसतं मला. का थांबतो का चालतो विचारायचं नसतं मला. वाटतं ते का वाटतं शोधत बसत नाही, म्हणूनच म्हणतोय उगाच हसतो, रडतोही. वाऱ्याला विचारावं का वाहतोस? वाऱ्याला विचारावं का वाहतोस? फुलाला का फुलतोस? फुलाला का फुलतोस? गंधाला का पसरतोस? जन्माला का आलो, मरतो का मध्ये, जगतोय का असं विचारायचं नसतं. जन्माला का आलो, मरतो का मध्ये, जगतोय का असं विचारायचं नसतं. मग मी का रडतो आहे रस्त्याच्या कडेला उभे राहून, हे मलाही माहित नाही. ठाऊक नसतं का हसतो तेही, का माझ्यात नाही, का माझ्यात नाही. असा काहीसा आतमधला प्रवास या कविता संग्रहातल्या पुढच्या टप्प्यावर काही समाजाबद्दल काहीतरी भान असलेल्या कविता आहेत. याच्यामध्ये एक दिल्ली नावाची अतिशय वेगळी कविता आहे. आता दिल्ली म्हटल्यावर आपल्याला कळतं दिल्ली म्हणजे काय. दिल्ली देशाची राजधानी, तिथून सगळा देश हलतो. मध्ये काहीतरी बातमी आली होती की भारतातलं नव्हे कुठल्या तरी एशिया खंडातलं सगळ्यात जास्त पोल्युशन दिल्लीमध्ये होतं, अशी काहीतरी बातमी होती. तर दिल्लीतले लोक, दिल्लीतलं वातावरण आणि दिल्ली म्हणजे काय, तिकडचं राजकारण, याच्याबद्दल ही कविता. दिल्ली म्हणजे काय? दिल्ली ऐका सर. आधी रस्ते धूसर झाले, आधी रस्ते धूसर झाले, इमारती धुकट होत गेल्या, मग लोक अंधुक दिसू लागले. मग लोक अंधुक दिसू लागले. नजर वर केल्यावर धुळीचे ढग आकाशात उडू लागले. दिशाहीन वाटून सारे प्राणी संभ्रमात पडू लागले. दिशाहीन होऊन सगळे प्राणी संभ्रमात पडू लागले. नंतर वाक्य विरळ, शब्द तुटक, मुद्दे फिकट होत भाषाच दिसेनाशी झाली. नंतर वाक्य विरळ, शब्द तुटक, मुद्दे फिकट होत भाषाच दिसेनाशी झाली. कुठून तरी भयानक दुर्गंधी येत होती. त्या उग्र घमघमाटाने लोक बेजार झाले होते. सरकारी यंत्रणा शोध घेत राहिली. जिथून घाण येते आहे तिच्या अगदी जवळ पोहोचल्याच्या बातम्या देत राहिली. हळूहळू टीव्हीचे पडदे काळे होत बातम्यांचे फक्त आवाजच येत राहिले. हळूहळू टीव्हीचे पडदे काळे होत बातम्यांचे फक्त आवाजच येत राहिले. कालांतराने लोकांच्याही लक्षात आलं, पण कुणीच काही बोलू शकत नव्हतं. कारण कालांतराने लोकांच्याही लक्षात आलं, पण कुणीच काही बोलू शकत नव्हतं. कारण नाक दाबून धरण्याचा बहाणा करत सगळ्यांनी आपापल्याच हातांनी आपापली तोंडच बंद करून घेतली होती. इतकं होऊनही पक्षांची कावकाव चहूबाजूंनी येतच होती. इतकं होऊनही पक्षांची कावकाव मात्र चहूबाजूंनी येतच होती. उत्तरोत्तर त्या धुरकट गदारोळात क्षीण होत होत अख्खं शहरच अदृश्य झालं. संथ गतीने इतर शहरातूनही दुर्गंधी वाढतच होती, दुर्गंधी वाढतच होती. काही 1-1.5-2 वर्षांपूर्वी आपण ऐकलं
की पाकिस्तान मधल्या पेशावर या गावात एका शाळेत शिरून लहान मुलांवर गोळीबार करण्यात आला. त्यांचा काहीही दोष नव्हता आणि अख्खं जग हादरून गेलेलं होतं. त्या पेशावरवर मी 2 कविता लिहिल्या होत्या. त्या कविता त्याच्यातली एक कविता मी आता वाचतो की पेशावर ते कुठल्याही थराला जाऊ शकतील याची खात्री होतीच, पण ते कुठल्याही थराला जाऊ शकतील याची खात्री होतीच, पण अल्लाह अजून त्यांच्याही वीर्यातून तान्ही बाळच जन्माला घालतो, एवढाच काय तो दिलासा होता. आज त्यांनी शाळेत शिरून रांगेत उभं करून गोळ्या घातल्या अवघ्या बालपणाला, तेव्हा आज त्यांनी शाळेत शिरून रांगेत उभं करून गोळ्या घातल्या अवघ्या बालपणाला, तेव्हा पुन्हा एकदा आठवली आई, जी एखादा नको तसा वागला की म्हणायची जाऊ दे लक्ष देऊ नकोस, जाऊ दे लक्ष देऊ नकोस. जगातल्या प्रत्येक आईने मुलं लहानाची मोठी होताना सांगितलं असतं आपापल्या मुलांना की जरा लक्ष द्या, तर असं जग आज पाहायला मिळालं नसतं. जगातल्या प्रत्येक आईनं मुलं लहानाची मोठी होताना सांगितलं असतं आपापल्या मुलांना जरा लक्ष द्या, तर असं नसतं आज हे जग. प्रत्येक आईत देव असतो म्हणतात, प्रत्येक आईत देव असतो म्हणतात, तर असलाच पाहिजे, तर असलीच पाहिजे आई जगातल्या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक देवात. प्रत्येक आईत देव असतो म्हणतात, तर असलीच पाहिजे आई जगातल्या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक देवात. रंगीबेरंगी फुलपाखरं रांगेत निपचित पडलेली पाहिलेस तू कधी? रंगीबेरंगी फुलपाखरं निपचित पडलेली पाहिलेस तू कधी? वातावरण भारून टाकणारी किलबिल चित्कार चोचीतून उडून जाताना ऐकलीयस तू कधी? कधी पाहिलीयस रक्तबंबाळ होऊन वाहून गेलेली कोवळी स्वप्न? आओ अम्मी, कम मदर, देखो माँ, ये आए. आता हे सारं बघून कधीच म्हणू नकोस जाऊ दे लक्ष देऊ नकोस. आता हे सारं बघून कधी म्हणू नकोस जाऊ दे लक्ष देऊ नकोस. उलट म्हण तरीही घाबरू नकोस कधीच, सोबत कुणी नसू दे जाऊ देऊ नकोस बाळा, जरा लक्ष असू दे. जाऊ देऊ नकोस बाळा, जरा लक्ष असू दे. एक कविता पुढची अशी आहे, पेशावर 3. देव अल्लाह गॉड फक्त एवढेच शब्द लिहू लागतील. देव अल्लाह गॉड फक्त एवढेच शब्द लिहू लागतील. मुलं आता शाळेत जायला हळूहळू भिवू लागतील. मुलं आता शाळेत जायला हळूहळू भिवू लागतील. एक होती शाळा आता अशीच गोष्ट सांगतील लोक. एक होती शाळा आता अशीच गोष्ट सांगतील लोक. हसून खेळून वरवर बोलतील मनात आता पांगतील लोक. हसून खेळून वरवर बोलतील मनात आता पांगतील लोक. कशासाठी ठेवू नये त्याने शाळेत आता पाय? कशासाठी ठेवू नये त्याने शाळेत आता पाय? मारला गेला त्याचा मित्र म्हणजे नक्की झालंय काय? कोवळ्या डोळ्यात 100 संभ्रम, कोवळ्या डोळ्यात 100 संभ्रम. अशीच आता आली वेळ, बदलू लागलेत आपोआपच मुलांचेही आता खेळ. बदलू लागलेत आपोआपच मुलांचेही आता खेळ. मुलांचेही आता खेळ. आता आपण
24 तास बातम्या सांगणारे चॅनल्स ऐकतो आणि वर्तमानपत्रांना काहीच अर्थ उरत नाही. वर्तमानपत्र आता फार रेअरली वाचली जातात आणि वर्तमानपत्र बातम्या सांगण्यासाठी असतात की जाहिराती करण्यासाठी असतात, हा आपल्याला रोज पडणारा प्रश्न आहे. तर वर्तमानपत्र, पहाटेच्या काळोखात एक मुलगा दैनंदिन वर्तमानपत्रांचा गठ्ठा, पहाटेच्या काळोखात एक मुलगा दैनंदिन वर्तमानपत्रांचा गठ्ठा छातीशी घेऊन भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत पळत सुटतो. फाटक्या गोणीतून धान्य गळून पडावं तशा वर्तमानपत्रातल्या बातम्या रस्त्यावर गळून पडतात. फाटक्या गोणीतून धान्य गळून पडावं तशा वर्तमानपत्रातल्या बातम्या रस्त्यांवर गळून पडतात. ठरल्या ठिकाणी पोहोचतो मुलगा तेव्हा सगळ्या प्रती कोऱ्या दिसतात. सगळ्या प्रती कोऱ्या दिसतात. या शहरातले लोक अशीच सगळी कोरी वर्तमानपत्र वाचतात आणि रस्तोरस्ती मोकाट सुटलेली कुत्री फक्त भयान हसतात. मोकाट सुटलेली कुत्री फक्त भयान हसतात. गोष्ट, एखाद्याच बातमीचा होतो एखाद्याच वर्तमानपत्रातला एखादा अग्रलेख. एखाद्याच बातमीचा होतो एखाद्याच बातमीचा होतो एखाद्याच वर्तमानपत्रातला एखादा अग्रलेख. आजच्या वृत्तांताला अस्तित्वच नसतं उद्याच्या ठळक बातमीनंतर. आजच्या वृत्तांताला अस्तित्वच नसतं उद्याच्या ठळक बातमीनंतर. म्हणूनच मला बातमी व्हायचं नाही आहे. म्हणूनच मला बातमी व्हायचं नाही आहे जी पेरली जाऊ शकते, केली जाऊ शकते एडिट, वाजवली जाऊ शकते पगारानुसार, ओहद्यानुसार बदलली जाऊ शकते. बातम्यांच्या गोष्टी करून मूळ गोष्टीतली बातमीच अधांतरी लोंबकळ ठेवून नव्या कल्पक वृत्तांताची मनोरंजक माहिती होण्याच्या काळात अनाकलनीय व्हायचं नाहीये. मला गोष्ट व्हायचंय. परंपरा होत जिचं मिथक होईल, लहान मुलांच्या पुस्तकातल्या निखळ आनंदासारखं. गोष्ट होण्यात रस आहे मला. बातमी होण्याची घाई नाही आहे. बातमी होण्याची घाई नाही आहे. मी लहानाचा मोठा समुद्र किनारी झालोय. प्रत्येक गावामध्ये एक ठिकाण असं असतं किंवा एक देऊळ असतं किंवा एक मैदान असतं जिथे गरीब घरातली सगळी मुलं आपापली पुस्तकं घेऊन अभ्यास करायला एकत्र जमत असतात. मी लहानाचा मोठा ज्या परिसरात झालो समुद्र किनारी, तिथल्या एका देवळामध्ये, शंकराचं मोठं देऊळ विस्तीर्ण, तिथे अभ्यास करायला जायचो. वर्षानुवर्ष मी 10वी पर्यंतचा माझा सगळा अभ्यास त्या मंदिरात केलेला आहे. त्या मंदिरामध्ये अनेक विद्यार्थी यायचे, अभ्यास करत कोपऱ्यात झाडाखाली बसलेले असायचे. आणि रात्री पण काही लोकांचा बाडबिस्तरा तिकडे असायचा. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायचे. तिथे घटलेल्या एका घटनेवर ही कविता आहे. मर्डर नावाची कविता. मर्डर. लहानपणी कधीतरी देवळात अभ्यास करत असताना अचानक एका माणसाचा मरणांतक आकांत ऐकू आला होता एका उत्तर रात्री. आम्ही सगळी मुलं दबकत रस्त्यावर येऊन दूरवरलं दृश्य पाहत थरथरत उभी होतो. आम्ही सगळी मुलं दबकत रस्त्यावर येऊन
दूरवरलं दृश्य पाहत थरथरत उभे होतो, हातात इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राची पुस्तकं घेऊन. सावल्यांसारखी माणसं हलत होती, दगड काठ्यांनी एकाला बेदम मारत होती. त्यांचे चेहरे दिसत नव्हते, ओळखू येत नव्हते. त्यांचे आवाज ऐकल्यागत वाटत होते थोडे थोडे. त्यांचे चेहरे दिसत नव्हते, ओळखू येत नव्हते. त्यांचे आवाज ऐकल्यागत वाटत होते थोडे थोडे. त्यांच्या हिंस्त्र हालचाली, खाली पडलेल्या प्राणांतिक आक्रोश ऐकून, त्यांच्या हिंस्त्र हालचाली, खाली पडलेल्याचा प्राणांतिक आक्रोश ऐकून आम्ही घाबरून देवळात येऊन लाईट्स घालून पांघरून घेऊन आतल्या काळोखात ऐकले होते पोलिसांच्या गाड्यांचे सायरन्स. त्यांच्या हिंस्त्र हालचाली, खाली पडलेल्याच्या प्राणांतिक आक्रोश ऐकून आम्ही घाबरून देवळात येऊन लाईट्स घालून पांघरून घेऊन आतल्या काळोखात ऐकले होते पोलिसांच्या गाड्यांचे सायरन्स. दुसऱ्या दिवशी भेदरलेल्या मेंढरांसारखे कळपाने फिरलो होतो एकत्र. चेहऱ्यावरल्या रेषा न हलवता ऐकली होती बातमी एका खुनाची. आजही रस्ती वस्तू जागोजागी तसेच मुडदे पडत आहेत. सावल्या हलताहेत, येत आहेत ओळखीचे आवाज. सगळ्यांनाच बहुतेक मरणारे कोण आणि मारणारे कोण हे कळलोय मनोमन. सगळ्यांनाच बहुतेक मरणारे कोण आणि मारणारे कोण हे कळलंय मनोमन. पण त्यांना ओळखत मात्र कुणीच नाही. त्यांना ओळखत मात्र कुणीच नाही. ओळखत मात्र कुणीच नाही. वयाच्या ह्या टप्प्यावर कधी कधी असं वाटतं की आपण शाळेत असताना किती हुशार होतो. आपण मोठे झाल्यानंतर जास्त बुद्धिमान व्हायला पाहिजे, पण जेवढं जेवढं वय वाढतं तेव्हा लक्षात येतं की आपण मागे जेव्हा लहान होतो तेव्हा किती हुशार होतो. गुरुजी नावाची एक कविता आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं तुम्ही भर वर्गात कौतुकाने माझ्याकडे पाहात म्हणाला होतात गुरुजी मी चौथीत असताना. मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं तुम्ही भर वर्गात कौतुकाने माझ्याकडे पाहात म्हणाला होतात गुरुजी मी चौथीत असताना. लहान नाही, मोठा नाही, माझी इयत्ता कुठली आज हेही कळत नाहीये गुरुजी. चालताना अचानक मध्येच थांबलोय, इकडे तिकडे पाहतोय, काय शोधतोय, कुणाला शोधतोय काही कळत नाही. सभोवताली गजबजलेला रस्ता, डोक्यात चौथीचा वर्ग, एक मुलगा चुकलाय गुरुजी. सभोवताली गजबजला रस्ता, डोक्यात चौथीचा वर्ग, एक मुलगा चुकलाय गुरुजी. वर्गात नेऊन बसवा, आज पुन्हा एकदा माझ्याकडे कौतुकाने पाहात. मी थांबणार नाही रस्त्यात, असं काही म्हणा. लवकर या गुरुजी, शाळा सुटायची वेळ झालीये. लवकर या गुरुजी, शाळा सुटायची वेळ झाली. आजूबाजूला जे काही घडतंय त्याने आपल्यासारखी संवेदनशील माणसं खूप डिस्टर्ब होतात. त्याचा संदर्भ आहे या पुढच्या कवितेत. सायकिक नावाची कविता. अचानक मध्यरात्री उत्तर रात्री आपोआप जाग येते हल्ली. अचानक मध्यरात्री उत्तर रात्री आपोआप जाग येते हल्ली. कुठल्याशा तंद्रीत मी पुस्तकांच्या कपाटाशी जातो. कुठल्याशा तंद्रीत मी पुस्तकांच्या कपाटाशी जातो. विनोदी चुटक्यांची किस्स्यांची पुस्तकं शोधतो. विनोदी चुटक्यांची किस्स्यांची पुस्तकं शोधतो. त्यातले विनोद वाचून गालातल्या गालात कधी सांभाळून कधी मोठ्यानं हसत राहतो. परवा माझ्या हसण्याने सारेच उठले. परवा माझ्या हसण्याने सारेच उठले. घाबरून माझ्याकडे पाहत राहिले. सायकियाट्रिस्ट कडे न्यावं म्हटलं तर भर दिवसा मी नॉर्मल दिसतो. सायकियाट्रिस्ट कडे न्यावं म्हटलं तर भर दिवसा मी नॉर्मल दिसतो.
अधूनमधून रात्री अपरात्री उठतो, खदा खदा हसतो, पुन्हा झोपी जातो, सकाळी पुन्हा प्रसन्न उठतो टवटवीत. हे आता नेहमीच झालंय. बाकी तुम्ही कसे आहात सगळे? तुम्ही कसे आहात सगळे? बांग नावाची कविता आहे. आता जर काही झालं तर आपल्याला लगेच हिंदू मुस्लिम असं काहीतरी ऐकवण्यात येतं, वातावरण निर्माण केलं. बांग, देव आणि अल्लाह हे दोन अस्तित्व आहेत ही की एक आहेत. हा संभ्रम एका कलावंताला पडतो तेव्हा बांग नावाची कविता येते की देवही व्याकुळ देवही व्याकुळ होत असेल संध्याकाळी मशिदीतून येणारी बांग ऐकताना. देवही व्याकुळ होत असेल संध्याकाळी मशिदीतून येणारी बांग ऐकताना. मी तुम्हाला मुद्दाम ही कविता सांगण्याआधी एक आठवण सांगतो. माणूस नावाचं मनोहर तल्लारांची मोठी कादंबरी आहे मराठीमध्ये, अजरामर अप्रतिम पुस्तक आहे, नक्की घेऊन वाचा. चंद्रकांत कुलकर्णीने त्याच्यावर एक सिरियल केली होती माणूस. 2 रिक्षावाले आहेत गावातले, आणि जिथे ते पायांनी रिक्षा चालवतात ना, रेल्वे स्टेशन बाहेर उभे राहणारे, एक हिंदू आहे आणि एक मुस्लिम, दोघांची घट्ट मैत्री आहे. त्या दोघांच्या मैत्रीबद्दल ती अख्खी कादंबरी आहे. म्हणजे गुण्यागोविंदाने नांदणारे हिंदू मुस्लिम त्या गावात आहेत. एक दिवस आमचं शूटिंग असं चालू होतं आणि प्रसाद ओक मुस्लिम मित्राचा रिक्षावाल्याचा रोल करत होता, मी मराठी रिक्षावाल्याचा रोल करत होतो. दुपारचे 4, 4:30, 5 वाजले, 4, 3:30 वाजले होते, काहीतरी झालं होतं. आणि प्रसादच्या मुस्लिम घरामध्ये त्याची आई म्हणजे ज्योती सुभाष आतमध्ये बसली, त्यांचा सीन चालू होता, बाहेर गर्दी होती आणि घरासमोर एक मशीद होती. आणि संध्याकाळ झाली होती, 5, 5:30 वाजले होते. आमचा सीन रंगात आलेला होता आणि अचानक एक मुस्लिम माणूस आला आणि म्हणाला की तुम्हाला शूटिंग थांबवावं लागेल काही काळ, कारण आता आमचा नमाज पडण्याची वेळ झालेली आहे आणि आता बांग वगैरे आम्ही 5-10 मिनिटं चालेल ती, तर तुम्हाला डिस्टर्ब होईल, तर तुम्ही जरा तुमचं जनरेटरही बंद करा, शूटिंग थांबवा, खूप लोक आहेत, गडबड पण आहे इकडे. हे सांगितल्याबरोबर चंदू कुलकर्णी बाहेर आला आणि म्हणाला की जो माणूस जिथे आहे तिथल्या तिथे थांबा, आपण 10 मिनिटं स्तब्ध राहूया. सगळे लोक आपापल्या ठिकाणी बसले. मला बाहेर एक दगड दिसला, मी त्या दगडावर बसलो, बाजूला माझ्या ज्योती सुभाष होत्या. आणि त्या संध्याकाळी निस्तब्ध अशा त्या गावात मातीचे रस्ते असे दूर जाताना दिसत आहेत, छोटी छोटी घरं, समोर मशीद आहे आणि अचानक त्या मशिदीतून बांग यायला लागली. आणि ही कविता मला सुचली. मी खिशामध्ये माझ्या डायरी होती, स्क्रिप्ट होतं, त्या स्क्रिप्टच्या मागल्या कोऱ्या पानावर मी तिथल्या तिथे ती बांग चालू असताना कविता लिहिली. नमाज संपली आणि मी ज्योतिताईंना तिथे बसल्या बसल्या ती कविता ऐकली. जर कोणी कधी ज्योतिताईंना भेटलं तर तुम्ही विचारू शकता. ती हे कविता आहे बांग. देवही व्याकुळ होत असेल संध्याकाळी मशिदीतून येणारी बांग ऐकताना. देवही व्याकुळ होत असेल संध्याकाळी मशिदीतून येणारी बांग ऐकताना. पाहत राहत असेल आकाशात शून्यस्त अल्लाह विरत जाताना बांगे सोबत. पाहत राहत असेल आकाशात शून्यस्त अल्लाह विरत जाताना बांगे सोबत. कातर काळोख होऊन परतत असेल आपल्या देव्हाऱ्यात देव. कातर काळोख होऊन परतत असेल आपल्या देव्हाऱ्यात. बसून राहत असेल बराच वेळ हरवल्यागत. खडबडून जागा होत असेल आरतीच्या घंटानादाने. खडबडून जागा होत असेल आरतीच्या घंटानादाने. शोधत असेल गर्दीत
रोजच्या सारखा भक्त होऊन अल्लाह परतला का ते. शोधत असेल गर्दीत रोजच्या सारखा भक्त होऊन अल्लाह परतला का ते. होत असेल निराश आरतीच्या थाळीतलं उचलून नाणं उडवत असेल काटा छापा. आरतीच्या थाळीतलं उचलून नाणं उडवत असेल काटा छापा. पण देवाचं नाणं पडतच नसेल खाली, तरंगत राहत असेल वर अधांतरी माणसांच्या श्रद्धांसारखं. पण देवाचं नाणं पडतच नसेल खाली, तरंगत राहत असेल वर अधांतरी माणसांच्या श्रद्धांसारखं. नाण्याची वाट पाहून कंटाळत असेल देव. नाण्याची वाट पाहून कंटाळत असेल देव. विरून जात असेल अल्लाह सारखाच आरतीच्या शब्दांवरून. विरून जात असेल अल्लाह सारखाच आरतीच्या शब्दांवरून. मध्यरात्री परतल्यावर अल्लाला मशिदीत दिसत असेल देव गाढ झोपी गेलेला. मध्यरात्री परतल्यावर अल्लाला मशिदीत दिसत असेल देव गाढ झोपी गेलेला. आठाने हरवलेल्या लहान मुलासारखा. आठाने हरवलेल्या लहान मुलासारखा. काय हा बघ माझी आठवण येते का? मला नाही येत आता, खूप वर्ष झाली. ज्यांना कोणाला ही कविता ऐकायची असेल त्यांनी उद्या हुतात्मामध्ये संध्याकाळी गारवाचा कार्यक्रम आहे, तो बघायला यावा. मी दत्ता हलसगीकर सरांच्या नावाने मिळणारा हा खूप मोठा आणि गांभीर्याने कविता असलेला पुरस्कार स्वीकारतोय म्हणून ह्या गंभीर कविता मी वाचतो आहे. उद्या वयात आलेला पाऊस तुम्हाला ऐकण्यासाठी हुतात्मामध्ये यावं लागेल आणि तुम्हाला गारवाचा आनंद घेता येईल असं मला वाटतं. मी शेवटची कविता घेतो आणि थांबतो की म्हणजे गारवासारख्या कविता किंवा बघ माझी आठवण येते सारख्या कविता किंवा तिला पाऊस आवडत नाही मला पाऊस आवडतो ढग, हे असं तर कधीही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण लिहितच असतो, कारण आपण सतत प्रेमात पडतच असतो, नाही का? हा, पाडगावकरांनी म्हटलेलं प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं. तर हे सगळं ऐकायचं असेल तर तुम्हाला उद्या हुतात्मामध्ये यायचं असतं. ओके, तर मी हे जगत असताना कविता या प्रकाराकडे खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे असं माझ्या लक्षात आलं. म्हणून मग मी यमक छंदातली गाणी, एका गाण्याला 35,000 रुपये मिळत असताना गाणी लिहायचं बंद केलं, कारण मला कविता या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहायचं होतं. मी कविता या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो, वेगवेगळ्या भाषांमधल्या कविता वाचायला लागलो. कवितेचा प्रवास आता या आधुनिक काळात कुठे कुठे कसा कसा होतोय याचा विचार करायला लागलो. आणि म्हणूनच आणि तरीही मी आणि बाऊल यांच्यामध्ये 14 वर्षाचं अंतर आहे. 14 वर्षानंतर बाऊल हा कविता संग्रह मी प्रसिद्ध केला होता. तर कवितेबद्दल वेगळं काहीतरी विचार करण्याबद्दलची ही शेवटची कविता.